मिरज तालुक्यातील मानमोडी येथे मुलाने पत्नीस घरात ठेवण्यास आईचा विरोध आणि घरगुती भांडणाच्या रागातून त्याच्या आईचाच खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे। मुलाने आईचं नाक आणि तोंड दाबून तिला जीवे मारलं। या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। संगीता जीवन झेंडे असं मयत महिलेचं नाव आहे। याबाबत नातेवाईक बजरंग तुकाराम काशीद यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल केली। या प्रकरणी जगदीश जीवन झेंडे असं गुन्हा नोंद करण्याला संशयिताचं नाव आहे। मानमोडी येथे संशयित जगदीश जीवन झेंडे हा आईसोबत राहत होता। त्याची पत्नी सोनाली ही माहेरी राहत होती। सोनालीच घरात ठेवण्यास आईचा विरोध होता। यातून झालेल्या घरगुती भांडणाच्या कारणावरून संशयित जगदीशने बुधवारी मध्यरात्री आई संगीतास कशाने तरी तोंड आणि नाक गळा दाबून जीवे मारल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांनी कुपवाड पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। घटनेचं गांभीर्य ओळखून सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या। तपासादरम्यान पोलिसांनी संशयित जगदीश झेंडे याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली। सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या जगदीशने अखेर आपला गुन्हा कबूल केला। या हृदयद्रावक घटनेमुळे मानमोडी परिसरात खळबळ माजली असून परिसरातून हळहळ व्यक्त होते। अधिक तपास प्रभारी अधिकारी घाडगे करत आहेत। MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत मानमोडी गावामध्ये एक खुनाची घटना घडली। त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 92/2026 BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये मयत महिला नामे संगीता जीवन झेंडे वय 51 वर्ष असे असून तिचा भाऊ बजरंग तुकाराम काशीद यांनी फिर्याद दिल्यानुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर महिला नामे मयत महिला संगीता जीवन झेंडे वय 51 वर्ष यांचा मुलगा जगदीश जीवन झेंडे वय 28 वर्ष याने एका महिलेसोबत लग्न केलेले होते आणि ती महिला सून म्हणून आईला मान्य नव्हती आणि त्यामुळे आईचे आणि मुलाचे वाद होत होते। आज त्या वादाचा राग मनात धरून पहाटे जगदीश जीवन झेंडे यांनी स्वतःच्या आईचा तिला नाक तोंड दाबून तिथं खून केलेला आहे। अशा अनुषंगाने गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही सुद्धा करीत आहोत।